जय महाराष्ट्र मित्रांनो. तर 18 एप्रिल शिफ्ट फर्स्टमध्ये आलेला एक डेरिव्हेटिव्हवाला क्वेश्चन बघा. थोडासा मोठा दिलाय, टॅन इनवर्स प्लस टॅन इनवर्स समथिंग. आता इथे कोणता अप्रोच वापरायचा तर थोडासा विचार करा. मला वाटतं मी खाली बघितल्यानंतर मला इथं असं वाटतं की दिस विल बी लॉग ई प्लस लॉग ऑफ 3⁻⁴ सो लॉग ई गोज टू 1 म्हणजे आपला टॅन इनवर्सवाला फॉर्म्युला लागू शकतो. सो ट्राय करून बघत लागतोय का. तर इट विल बी टॅन इनवर्सला मी तसंच ठेवलं, लॉग ऑफ ई डिवायडेशन आहे लॉग ऑफ 3⁻⁴ डिवायडेड बाय दिस विल बी गोज टू लॉग ऑफ ई प्लस लॉग ऑफ 3x मल्टिप्लिकेशनमध्ये, त्याच्यामुळे असं बनून जाईल. पुढे गेलो तर टॅन इनवर्स परत आहे, टॅन इनवर्स ऑफ e⁴ म्हणजे काय बनेल तर लॉग ऑफ e⁴ प्लस लॉग ऑफ एक्सचा क्यूब ॲडिशनमध्ये जाऊन आणि इथे परत लॉग ऑफ ई मायनस लॉग ऑफ एक्सचा ⁻⁻12. आता थोडासा विचार केल्यानंतर फक्त ब्रॅकेटमधल्या टर्मकडे लक्ष द्या. दिस विल बी गोज टू 1 मायनस लॉगला काय म्हणता येईल एक्स टाइम्स लॉग ऑफ 3 कारण हा खाली येऊन जाईल. इथे पण 1 प्लस एक्स टाइम्स लॉग ऑफ 3. त्याच्यानंतर परत पुढे गेलात इथे जर बघाल तर इथे मला वाटतं की दिस विल बी गोज टू 4 कारण लॉग ईची व्हॅल्यू असते 1. त्याच्यानंतर इथे गेला तर काय म्हणाल 3 टाइम्स लॉग ऑफ एक्स म्हणाल डिवायडेड बाय 1 मायनस 12 आहे. थोडासा विचार करतो याला मी असं लिहिलं तर 4 × 3 टाइम्स लॉग ऑफ एक्स. इथे तुम्हाला फॉर्म क्लिअर झाला असेल की एक्स प्लस वाय 1 मायनस एक्स वाय बाहेर टॅन इनवर्स वाढ बघतोय म्हणजे या टर्मला तुम्ही काय म्हणू शकता दिस विल बी टॅन इनवर्स ऑफ 4 प्लस टॅन इनवर्स ऑफ 3 टाइम्स लॉग ऑफ एक्स. काम खतम. मी या दादाचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. थोडंसं इकडे जाऊयात. टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स लॉग ऑफ 3. अरे बघा इथं 1 लपलेलं आहे म्हणजे हे पण काय झालं तर या डायरेक्टली याला काय म्हणता येईल मला टॅन इनवर्स ऑफ 1 त्याच्यानंतर मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स टाइम्स लॉग ऑफ 3. तर क्वेश्चन एकदम लॉलीपॉप बनला आहे. वायचा मेकअप झालेला आहे. मला वाटतं की तुम्ही dy/dx काढू शकता. थँक्यू सो मच.